हा बरे आहात का? मी पण मस्त मजेत आहे. आताच फ्रेश झाले, उठले, जरा झोपले होते. तर आवाज कसा येतोय झोपेतून उठल्यामुळं. आणि चहा बनवलाय मस्तपैकी काळा चहा. आणि चपाती गरम केली, जरा तूप लावले चपातीला आणि चहा सोबत खाते. भूक लागली जरा. स्वयंपाक होत तर उशीर होईल, त्याच्यामुळं म्हटलं चला आता चपाती खाते. आणि कारले मस्तपैकी आणले होते येताना, तर मीठ वगैरे टाकले आणि मस्त अशा छान अशा बारीक फोडी केल्या. आणि सुक्क बनवायचं आहे आपल्याला मस्तपैकी. डाळ भात बनवते, चपाती बनवते, नाहीतर भाकरी बनवते. तर मीठ लावून ठेवलं आहे कारल्याला छान असं. येताना मस्तपैकी कारले घेऊन आले, ताजे ताजे कारले. तर आता मीठ वगैरे टाकलं याच्यामध्ये, तर त्यातलं कडू पाणी निघून जाईल ना असं. तर असं मीठ लावून ठेवलं आहे. तोपर्यंत म्हटलं चला चहा पिते मी. छान असं आपल्याला कारलं बनवायचं आहे. आणि चपाती घेतली, तूप लावलं थोडंसं आणि चहा पिते आता, काळा चहा. दूध आणायचं पण नंतर आणेन आता. त्याला तुमचा पण चहा पाणी झालाय का सांगा नक्कीच. तर आज काही पाऊस नाही आहे बरं का. 2-3 दिवसापासून पाऊस नाही आहे. काय माहीत कधी येतोय आता. चला चहा पिते मी आता, बोलते नंतर. वगैरे पिली आहे आणि आता स्वयंपाक पण चालू आहे माझा. स्वयंपाक करते. तर डाळ भात बनवला आहे आणि कारल्याची भाजी बनवते सुकी. आणि आता भाकरी बनवायची आहेत. छान अशी कारल्याची भाजी बनवायची आहे. मस्त कांदा टाकलाय, जिरे टाकलंय मस्त. आणि शेंगदाण्याचा कूट आणि लसूण थोडं वाटून घेतलेलं आहे. आणि तिखट हळद टाकायचं आपल्याला. थोडंसं कारलं फ्राय झाल्याच्या नंतर टाकायचं. आणि इकडं भात तयार झाला आहे बघा. इकडं डाळ पण तयार झाली आहे मस्तपैकी. आणि भाकरी बनवायच्या आहेत आता. कमी गॅसवर म्हटलं छान असं आता कारलं फ्राय होईल, म्हणजे कडूपणा सगळा निघून जातो याचा. तरी आपण मिठामध्ये ठेवले होते, मीठ लावून अर्धा तास तरी. आहे विकायला. आणि मसाला पण आहे, मालवणी मसाला, काळा मसाला, लाल तिखट, हळदी पावडर, धना पावडर आणि कांदा लसूण मसाला. हे सगळे मसाले आपल्याकडे आहेत बरं. आणि हे मसाले आपण जे वापरतो हे आपण बनवलेलेच आहे. कोणाला जर पाहिजे असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि आपला मसाला जर आहेच जातो, आपल्याला ऑर्डर आली का आपण घेऊन जातो मसाला. तर आता उद्या घेऊन जायचं आहे आपल्याला. तर आणि लोणचं पण आहे त्याच्यासोबत विकण्यासाठी. तर कोणाकोणाला पाहिजे असेल तर नक्कीच सांगा मला कमेंटमध्ये. आपलं घरगुती पद्धतीचं लोणचं आहे मस्त छान असं. तर चला आता मी भाकरी बनवून घेते आता. आणि हे आपलं लोणचं पॅकिंग केलेलं आहे. आपल्या रूम मालकीन बाई येणार आहेत आता. आणि त्यांना अर्धा किलो लोणचं पाहिजे आहे. तर मी आता एवढं मस्त असं पॅकिंग केलं डबल पिशवीमध्ये. आणि त्यांचा फोन आला होता की कांताताई आम्हाला अर्धा किलो लोणचं पाहिजे म्हणून. तर आता हे मी पॅकिंग केलं आहे मस्त असं छान असं बघा, एकदम घरगुती बघता. त्या पहिल्या पण अगोदर एकदा घेऊन गेल्या होत्या, 1 महिना झाला नाही, 15 दिवस झाले. तर त्या बोलल्या अजून पाहिजे आम्हाला लोणचं. तर म्हटलं घेऊन जा. त्या म्हटल्या घरी आहेत का? म्हटलं हा घरीच आहे, या. तर ते आता येणार आहेत आणि येणार आहेत आता. आणि हे अर्धा किलोची पॅकिंग आता त्यांना केलेली आहे मी. तर ते आता येऊन घेऊन जाणार आहे. तर तुम्हाला पण कोणाला पाहिजे असेल ना तर नक्कीच मला सांगा. छान अशी आता कारल्याची भाजी होत आहे बघा. मीठ आणि हळद आणि मसाला टाकला आहे बघा. आणि थोडंसं आपण आता 5 मिनटं अजून कमी गॅसवर ठेवू, म्हणजे छान असं कुरकुरीत बनेल आता. आणि वरून हा कूट टाकायचा. च्या भाजीसाठी आता छोले टाकले आहेत भिजायला मस्तपैकी गरम पाण्यामध्ये. झाकण ठेवलं आहे.
इकडं आपलं छान असं कारलं तयार झालं आहे मस्तपैकी शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकून. हे बघा कसे वाटतात नक्की सांगा कमेंटमध्ये. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते. बाय बाय.